कोल्हापुरातील दसरा चौक इथं गावठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या प्रथमेश गायकवाड, राम सावंत आणि मुख्य सूत्रधार शुभम मासुळे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 3 गावठी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतूस आणि दुचाकी असं सुमारे 3 लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलंय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात विविध पथकं सक्रिय केली आहेत। या पथकातील अंमलदार संदीप बेंद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार लखन पाटील, शुभम संगपाळ, रोहित मर्दाने, संजय पडवळ, सतीश जंगम, अमित सरजे यांनीही कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर मंगळवारी सापळा लावला। वाळवा तालुक्यातील एलूर इथला प्रथमेश गायकवाड आणि पुलाची शिरोली इथला राम सावंत असे दोघे जण मंगळवारी दसरा चौकातील मैदानावर आले। पोलिसांनी त्यांची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे 3 गावठी बनावटीची पिस्टल आणि जिवंत काडतूस सापडली। दुचाकीसह सुमारे 3 लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलं। दरम्यान हे सर्व साहित्य पुणे जिल्ह्यातील यवतीतल्या शुभम मासुळे यांना विकण्यासाठी दिल्याचं या दोघांनी सांगितलं। त्यानंतर मासुळेला पोलिसांनी अटक केली।